त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्या सोबत विशेष अतिथी आहेत सीपीआयचे महासचिव, प्रदेश महासचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो। डॉक्टर भालचंद्र कांगो सरांचा कामगार चळवळ आणि एकूणच वर्गीय चळवळीचा अभ्यास आणि सक्रिय आंदोलनातला सहभाग या सगळ्या बाबींना लक्षात घेता आज आपला जो विषय आहे खास करून तो प्रायव्हेटायझेशनच्या अनुषंगाने की सार्वजनिक उद्योगांचं जे प्रायव्हेटायझेशन होतं आहे त्याच्यात खाजगी उद्योजकांचा जो शिरकाव होतो आहे त्यामुळे लोकशाही व्यवस्था संकोचित होते आहे का, या संदर्भात आज आपण कॉम्रेडशी पुढच्या 1 तास वार्तालाप करणार आहोत। कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। हा कॉम्रेड, आज मला सर्वात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की देशामध्ये सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरणाचा वेग प्रचंड झालेला आहे आणि या वेगामुळे म्हणजे उद्योजकांचं एक आक्रमण उद्योग व्यवस्थेमध्ये आलेलं आहे आणि याच्यात अनुषंगाने दुसरी अशी भीती व्यक्त केली जाते की याच्यातून बेरोजगारी वाढेल। तर या सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भात आपलं प्राथमिक निवेदन काय असेल कॉम्रेड? सर्वप्रथम मी आपली क्षमा मागून आपण माझी माहिती देताना जी एक चूक झाली ती दुरुस्त करतो। मी काही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नाही, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे राष्ट्रीय मंडळ असतं, सचिव मंडळ असतं 9 लोकांचं, त्याचा मी एक सदस्य आहे। हे पहिल्यांदा मी खुलासा करतो कारण का गैरसमज होऊ नये लोकांचे आणि चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्पष्ट करतो। खाजगीकरण आणि सरकारीकरण किंवा ज्याला राष्ट्रीयकरण म्हणतो, सार्वजनिक उद्योग यांचं काय करावं हा एक महत्वाचा प्रश्न सातत्याने चर्चेला जातो। देश स्वतंत्र झाला तेव्हा जगामध्ये एकंदरीतच समाजवादाचा बोलबाला होता। म्हणजे सोव्हिएट युनियनची शक्ती वाढत होती, पूर्व युरोपमध्ये अनेक देश समाजवादी राष्ट्र झाले होते, चीनचा नुकतीच क्रांती झाली होती आणि चीननी पण समाजवादी राजवटीचा मार्ग स्वीकारला होता। इतरही राष्ट्र नवस्वतंत्र राष्ट्रामध्ये लोकशाही समाजवादाचा नारा होता आणि त्याला एक पार्श्वभूमी पण होती हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे 1917ची रशियन कामगारांची क्रांती आणि 1929-30 साली जी एक महामंदीची लाट आली त्याच्यामधनं अनेक भांडवलशाही देशांनी देखील लोककल्याणकारी राजवटीचा मार्ग स्वीकारला। म्हणजे काय झालं की सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून ज्या वर्गाला त्रास आहे त्याला मदत केली पाहिजे हे तत्व स्वीकारलं आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की इंग्लंड अमेरिकेमध्ये न्यू डील नावाने किंवा केन्सच्या एकंदरीत मांडणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती सरकारने सार्वजनिक उद्योग निर्माण केले किंवा जुन्या बंद पडलेल्या उद्योगांचं सुरू करून राष्ट्रीयकरण केलं। अशी प्रक्रिया अगदी इंग्लंड अमेरिकेमध्ये देखील घडली होती, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या खाली एक मिश्र अर्थव्यवस्थेची भूमिका आपण स्वीकारली। म्हणजे पूर्णपणे सरकारीकरण नाही आणि पूर्णपणे बाजारपेठेवर अवलंबून नाही, तर सरकारने काही विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे स्पर्धा फारशी चालू शकत नाही आणि जिथे लोकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून द्यायच्या, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, मोठे मोठे उद्योग असतील, वीज उद्योग असेल, पोलाद उद्योग असेल, रेल्वे वाहतूक असेल, या ठिकाणी सरकारी क्षेत्र वाढवण्याचं सरकारने ठरवलं। तेव्हा पहिल्या फेजमध्ये आपण जर बघितलं भारताच्या विकासामध्ये तर सार्वजनिक उद्योगाचं महत्व वाढलं। म्हणजे पाश्चात्य देशांनी सांगितलं की आपल्या देशात पेट्रोल नाही, परंतु त्यावेळेसचे जे मंत्री होते मालवीय, त्यांनी सोव्हिएट युनियनच्या साहाय्याने गुजरातच्या आखातात तेल शोधून काढलं आणि आपण भारताने पहिली तेल कंपनी काढली। तसेच सी डी देशमुखांच्या नेतृत्वाखाली अनेक विमा 4-4.5 विमा कंपन्या होत्या ज्या लोकांना बरोबर सेवा देऊ शकत नव्हत्या, त्या बंद करून त्याचं खाजगी एक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन काढली, जी आज भारतामधली सर्वात मोठी आणि बलाढ्य अशी सार्वजनिक उद्योगातली संस्था आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे सार्वजनिक उद्योगांना कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी, त्याच्यानंतर मग आपण दुर्गापूरचा स्टील प्लॅन्ट काढला, भिलाईचा स्टील प्लॅन्ट काढला, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारखी किंवा हिंदुस्तान हेवी इलेक्ट्रिकल सारखे कंपन्या काढून मोठ्या प्रमाणावरती वीज उद्योग, रेल्वे उद्योग ह्याच्यामध्ये सरकारी गुंतवणूक आणि राष्ट्रीयकरण झालं। त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आला त्याच्यामध्ये बंद पडलेले कारखाने, म्हणजे टेक्सटाईल मिल्स खूप बंद पडत होत्या किंवा अनेक कारखाने बंद पडत होते, सरकारने ते ताब्यात घेऊन त्या काळामध्ये लोकांना नोकऱ्या वाचवणं आवश्यक आहे आणि विकासासाठी औद्योगिकरण आवश्यक आहे म्हणून सरकारने ताब्यात घेऊन नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन सारखे अनेक उपक्रम काढले आणि हा दुसरा टप्पा राष्ट्रीयकरणाचा सुरू झाला। तिसरा टप्पा जो होता तो इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या नावाखाली
जो काही नारा दिला आणि उद्योजकांच्या काही खासगी उद्योजकांच्या ताब्यात असलेल्या बँका काढून त्यांचं सार्वजनिककरण केलं, राष्ट्रीयकरण केलं. जवळजवळ 23-24 बँकांचं त्यांनी 2 टप्प्यात राष्ट्रीयकरण केलं आणि हा फार एक मोठा टप्पा होता. परंतु 1980 नंतर सगळ्या जगामध्येच वेगळ्या प्रकारचं वातावरण सुरू झालं, ज्याला वॉशिंग्टन कन्सेन्सस असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि इतर पाश्चात्य देश, भांडवलशाही देश ह्यांच्या एकमताने जगामध्ये मदत पाहिजे असेल तर आम्ही म्हणतो तो कार्यक्रम अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे असा आग्रह धरायला सुरुवात केली. आणि ज्याला आपण स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणतो, जी आजच्या जागतिकीकरणाच्या नावाखाली जे काही एक नवीन आर्थिक धोरण घेतलं जातं त्याचं सुतोवाच त्याच्यामध्ये झालेलं होतं. या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामचा सर्वात महत्वाचा भाग काय होता, तर कामगार संघटना आणि कामगारांची शक्ती कमी करणं. कारण का सार्वजनिक उद्योगाचं खासगीकरण करून त्यांची शक्ती, त्यांचा पैशाचा अपव्यय टाळणं, ह्या पद्धतीने रेगन आणि थॅचर यांनी भूमिका घेतल्या आणि निखळ कामगार विरोधी भूमिका घेऊन त्यांनी खाजगीकरणाचं एक असं नवीन पर्व सुरू केलं. आणि सगळ्या जगामध्ये बघता बघता खाजगीकरण हे आवश्यक आहे, खाजगीकरणाशिवाय प्रगती नाही, बाजारपेठेवर अवलंबूनच विकास होऊ शकतो आणि बाजारपेठेमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये अशी जी 1914 ते 20 सालामध्ये भांडवलशाहीची भूमिका होती ती परत आणली. म्हणूनच ह्याला नवीन आर्थिक उदारीकरणाचं धोरण असं म्हटलं जातं. आणि त्याची प्रक्रिया भारतामध्ये नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर वेगाने सुरू झाली. परंतु भारतामध्ये एकंदरीत इथली आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय संबंधामध्ये आपलं स्थान आणि भारतीय जनतेची गरज, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खाजगीकरण वेगाने झालं नाही, टप्प्याटप्प्याने ते होत गेलं. परंतु कामगार संघटनांनी आणि जनतेनी याला फार मोठा विरोध केला, अनेक आंदोलनं झाली आणि त्यामुळे आपण बघतो की 1998 पर्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं किंवा एनडीएचं पहिलं सरकार येईस्तोवर खाजगीकरणाचं फारसं मोठं असं काही टप्प्याटप्प्याने होत गेलं. परदेशी गुंतवणूक वाढली, काही टक्के सार्वजनिक उद्योगामध्ये परदेशी गुंतवणूक आणि देशी उद्योगांना परवानगी मिळाली, परंतु निखळ खाजगीकरण झालं नाही. ते वाजपेयींच्या काळामध्ये त्यांनी अरुण शौरींना एक निर्गुंतवणूक मंत्री म्हणून नेमलं आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सार्वजनिक उपक्रमाची विक्री करायला सुरुवात केली. अर्थात ही विक्री साधारणतः जे उद्योग बंद तंत्रज्ञानामुळे किंवा चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडलेले आहेत त्याचं झाल्यामुळे त्याचा फारसा बॅकलॅश आला नाही. पण तरीही 2003 साली त्याचा फटका त्यांना बसला आणि निर्गुंतवणूक त्यांचा डाव हाणून पाडण्यात आला. परंतु मागणी मात्र भांडवलदारांची आणि जागतिक भांडवलदारांची होती की सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण करा आणि ते आम्हाला विका. म्हणजे जी स्वस्तामध्ये, आता उदाहरण रेल्वेचं आपण उदाहरण घेऊ, रेल्वेमध्ये जमीन घेण्याचं काम सरकारने केलं, जनतेने स्वस्तात दिली कारण का सार्वजनिक उद्योग आहे म्हणून. रूळ घालण्याचं काम, सिग्नल घालण्याचं काम सगळं रेल्वेने केलं. म्हणजे सगळी गुंतवणूक रेल्वेने केली आणि आता त्याच्यावरती गाड्या चालून नफा करण्याचं काम मात्र खाजगी उद्योजक करणार आहेत आणि त्यांना परवाना दिला जाणार आहे. अशी ही लूट आहे. म्हणजे सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण म्हणजे स्वस्तामध्ये सरकारने निर्माण केलेले जे ऍसेट असतात, जे भांडवल किंवा इतर गुंतवणूक जी विकास केलेला असतो तो भांडवलदारांना स्वस्तात विकून नफ्यासाठी त्यांना द्यायचं आणि ते नफा कमवायला लागले म्हणजे उपक्रम चांगले चाललेत असं आपण समजायचं. खरं म्हणजे असं नसतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. या अनेक खाजगी बँका, येस बँकेचं परवाच दिवाळं वाजलेलं आहे, अशा ग्लोबल ट्रस्ट बँकेचं पण दिवाळं वाजलं होतं. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की ज्याच्यामध्ये खाजगी कंपन्या नुकसानीतच गेलेल्या आहेत आणि नफा कमवू शकत नाहीत. परंतु आता मात्र एक परवलीचा शब्द झालेला आहे आणि विशेषतः मोदी सरकारने तर आता खाजगीकरण म्हणजे जणू काही विकासाचा मूलमंत्र आहे अशा प्रकारचा व्यवहार सुरू केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जी वापरलेली युक्ती आहे ती फार गमतीशीर आहे. म्हणजे BSNLचं उदाहरण घेऊ आपण. BSNLला पैसाच पुरवायचा नाही आणि BSNLवर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आणि मग BSNL त्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकलं नाही की बघा हे अकार्यक्षम आहेत तेव्हा त्यांना आता खाजगीकरण करून टाकू. उदाहरणार्थ BSNLनी टॉवर्स उभे केलेले आहेत जे मोबाईल कंपन्यांना लागतात. आता ह्या टॉवर्सचं भाडं चांगलं मिळतं BSNLला, पण त्याचं तुकडा करायचा, BSNL पासून ते वेगळं करून टाकायचं आणि ते विकून टाकायचं. अशा प्रकारची हालचाल मोदी सरकारची आहे. आणि LICचं तसंच करतात. LIC बंद पडलेल्या किंवा अडचणीत असलेल्या कारखान्यांना पैसे गुंतवण्यासाठी LICला भाग पाडायचं. IDBI बँक अडचणीत आली, LIC कडनं पैसे घ्या.
कुठेतरी दुसरी गाली LIC कडनं पैसे घ्या, ONGCचे पैसे वापरून घेतले. म्हणजे सगळ्या सार्वजनिक उद्योगांना अडचणीत आणायचं, त्यांना आर्थिक अडचणीत आणायचं आणि आर्थिक अडचणीत आणलेत म्हणून त्यांचं खाजगीकरण करायचा हा त्यांचा डाव आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे आपण एकीकडे पाश्चात्य देशांचा प्रभाव आपल्यावरती पडू नये, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनचा हस्तक्षेप आपल्या समाजात वाढू नये म्हणून आपण प्रयत्न करतो, तिथे अशा प्रकारचं खुलं आर्थिकरण म्हणजे अराजकाला आमंत्रण आहे. भारतासारख्या देशामध्ये सामाजिक न्याय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशामधली अत्यंत विघातक अशी जी जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेमध्ये सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण म्हणजे अनेक समाजातल्या अनेक घटकांना ज्या नोकऱ्यांच्या संधी किंवा विकासाच्या संधी मिळवतात त्याच्यावरती घालाय आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की इमर्जन्सीच्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळे जवळजवळ भारतामधल्या तत्कालीन कनिष्ठ जातींना जवळजवळ 1 ते 1.5 लाख ऑफिसरच्या आणि नोकरदारांच्या नोकऱ्या मिळाल्या आणि मोठ्या प्रमाणावरती आपण बघतो की LIC, इन्शुरन्स कंपनी, BSNL, पब्लिक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनेक लोकांना संधी मिळाली जी पूर्वी कधी मिळत नव्हती. आता ह्याचं खाजगीकरण झाली की हे संध्या बंद होणार. म्हणजे सामाजिक जो न्यायाचा जो भाग आहे त्याच्यावरती हल्ला होणार आणि त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागणार. म्हणून हा फक्त आर्थिक प्रश्न, खाजगीकरण म्हणजे फक्त आर्थिक प्रश्न नसून तो एक सामाजिक प्रश्न आहे, याचंही भान आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचा पक्ष आणि आमच्यासारखे इतर जे विचार करणारे, समाजवादी विचार करणारे, पुरोगामी विचार करणारी मंडळी आहेत ती ह्या सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण करण्याला जबरदस्त विरोध करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात सार्वजनिक उद्योग आणि सरकारीकरण ह्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे. आज बँका, पब्लिक सेक्टर बँका बुडीत खात्यात आहेत म्हणून सार्वजनिक उद्योगामुळे त्या बुडीत आहेत का, तर असं नाहीये. पण सरकारी हस्तक्षेप म्हणजे राजकीय हस्तक्षेप जो होतो व्यवस्थापनामध्ये त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून सार्वजनिक उद्योग मजबूत करायचा असेल तर त्याच्यामधला हा राजकीय हस्तक्षेप कमीत कमी कसा होईल ह्याचा काहीतरी उपाययोजना सुचवली गेली पाहिजे. म्हणजे नुसताच खाजगीकरणाला विरोध करून प्रश्न सुटणार नाही, तर सार्वजनिक उद्योग भक्कम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमीत कमी कसा व्हावा याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे, ही या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. कॉम्रेड, एक जागतिक प्रवाह या निमित्तानं आपण उभा केलेला आहे, तो एक कॅनव्हास आपण उभा केलेला आहे. या सगळ्या भांडवलशाहीचं हे जे आक्रमण आहे, म्हणजे 80च्या दशकामध्ये याच्यात जी काही वाढ झाली, म्हणजे एका बाजूला रशिया जी महाशक्ती होती ती ग्लासनॉस्ट आणि पेरेस्ट्रायका या कार्यक्रमातून ती कुठेतरी या जाळ्यात आली. 1949 मध्ये क्रांती झालेल्या चीननेही 80च्याच काळामध्ये ग्लोबलायझेशन स्वीकारलं आणि त्याच काळाच्या अधेमध्ये पश्चिम बंगालमध्ये आपल्याकडेही कॉम्रेड बसू सरकारच्या माध्यमातून कुठेतरी या जागतिकीकरणाचा स्वीकार झाला. तर या सगळ्या तिन्ही प्रकरणातून आपल्याला असं वाटतं का की यामुळे कदाचित भांडवलदारी ज्या शक्ती जगातल्या त्यांना अधिक चेव आला असेल, किंवा जगाचा एक दृष्टिकोन जो काय आहे की जगात आता केवळ भांडवलशाही हीच एकमेव अर्थव्यवस्था उरेल, असा काही त्याच्यातून अर्थ बाहेर आला का? दोन घटनांकडे आपलं दुर्लक्ष होतंय म्हणून आपण म्हणजे ही प्रतिक्रिया व्यक्त करताय. एक तर भांडवलशाहीमध्ये सातत्याने आर्थिक संकट येत असतात. म्हणजे 2008 साली अमेरिकेमध्ये जे हाऊसिंग बबल झालं त्याचा जो फटका बसला तो सगळ्या जगाला बसला, हे आपण बघितलेलं आहे, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंय. आणि तेव्हापासूनच भांडवलशाहीच्या विकासावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्या आधी 1999 साली ज्याला आशियाटिक संकट म्हणतात, म्हणजे मागाचं मांजर झालं असं त्याचं वर्णन केलं होतं. म्हणजे साऊथ कोरिया, थायलंड, फिलिपिन्स हे जे राष्ट्र होती की जी वेगाने विकास करत होती, मलेशिया वगैरे, त्यांच्या विकासाला खीळ बसली, ते संकटात सापडले आणि म्हणून एशियाई वाघांचं मांजर झालं असं त्या काळात म्हणण्यात येतं. म्हणजे मला अजूनही आठवतं की थायलंडचा पैसा इतका स्वस्त झाला होता की आपला रुपया महाग झाला आणि थायलंडचा रुपया स्वस्त झाला. आता ती परिस्थिती बदललेली आहे. परंतु मुद्दा असा आहे की भांडवलशाही संकटात यायला लागलेली होती आणि हळूहळू भांडवलशाहीचं जे उदात्तीकरण चाललेलं होतं त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आधीच शंका निर्माण झाली होती. ह्या करोनाने तर भांडवलशाहीचं जे अकराळ विक्राळ स्वरूप आहे, जे विकृत स्वरूप आहे, ते लोकांच्या समोर अगदी उघडं करून दाखवलं की भांडवलशाही देश किंवा भांडवलशाहीच्या नावाने जे काही खाजगीकरणाचा गुणगौरव केला जातो तो अनाठायी आहे आणि संकटाच्या काळात त्याचा फारसा उपयोग होत नाही, हे आपण करोनाच्या काळात बघितलं.
म्हणजे करोनाच्या काळामध्ये अमेरिकेसारखा श्रीमंत देश देखील आपल्या लोकांना आरोग्य सेवा पुरवू शकला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भांडवलशाहीमध्ये जी विषमता वाढलेली आहे, जी बेरोजगारी वाढलेली आहे, म्हणजे तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला होता की खाजगीकरण आणि बेरोजगारीचा प्रश्न विचारला होता, तर भांडवलशाहीमध्ये बेरोजगारी ही कायमची मोठी समस्या आहे. आता जवळजवळ भारतामध्ये करोना येण्याच्या आधीच बेरोजगारीची चर्चा चालली होती की विना रोजगार विकास होतो आहे, रोजगार निर्मिती होत नाही. आपल्या पंतप्रधानांनी 2014 साली 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण होईल अशी घोषणा केली होती, पण त्याचा हिशोब ते आतापर्यंत कधी देत नाही. उलट पार्लमेंटमध्ये हिशोब मागायला गेल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर त्यांच्यापैकी काही लोकांनी वडे तळणं, भजी तळणं, चहा करणं म्हणजे देखील काम आहे आणि अशी कामं खूप मिळाली आहेत असं सांगितलं. म्हणजे कसं झालं की मुंबईच्या गिरण्यामधला रोजगार कमी झाल्यानंतर मुंबईमध्ये हॉकर्सची संख्या म्हणजे फेरीवाल्यांची संख्या वाढली. आता लोक उपजीविकेसाठी काहीतरी धडपड करणारच, परंतु प्रश्न असा आहे की त्या उपजीविकेमधनं लोकांचे प्रश्न सुटतात का? किती तास लोकांना काम करावं लागतं? सामाजिक सुरक्षा मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत नाही. म्हणजे भजी तळणे काम आहे, पण भजीवाल्याला आपल्या 2 मुलांना, आई वडिलांना आणि बायकोला सांभाळायचं असेल तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत काम केलं तरी त्याचा प्रश्न सुटत नाही. आणि तो आजारी पडला, तो म्हातारा झाला तर मग त्याच्या पेन्शनचं काय, ह्याचाही कोणी काही खुलासा करत नाही. त्यामुळे सामाजिक सुरक्षा नसलेले आणि प्रचंड काम करावे लागणारे, ज्याला प्रिकेरियस जॉब किंवा कमी दर्जाचे काम म्हणतात, असे काम वाढलेले आहेत आणि असे रोजगार वाढतायत. त्याला रोजगार निर्मिती असं म्हणता येत नाही, त्याला नाईलाजाने लोक काम शोधतायत असं म्हणता येईल. परंतु कुठलंही सरकार त्याच्यासाठी स्वतःची पाठ ज्याप्रमाणे मोदी सरकार थोपटून घेते तशी थोपटून घेणार नाही, हे करोनाच्या निमित्ताने लक्षात आलं. जेव्हा हजारो लाखो मायग्रंट वर्कर्स, जे स्थलांतरित मजूर आहेत, ते बिचारे अचानक झालेल्या लॉकआउटमुळे घरं सोडून जावं लागलं, चालत गेले, रुळावर झोपले असताना मेले, ऍक्सिडेंटमध्ये मेले आणि त्यांचा भयानक त्यांना तो त्रास झाला, तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. आपल्या ताकदीनुसार प्रत्येकाने त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलाय, पण सरकारकडनं काय म्हणावी तशी मदत झाली नाही. उलट विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींनी मदत जाहीर केल्यानंतर मग सरकारला लादेखादेवस्तर गाड्यांचे दर कमी करावे लागले. परंतु हा महत्वाचा प्रश्न भारतामध्ये आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही अनऑर्गनाइज इकॉनॉमी ज्याला म्हणतो, असंघटित अर्थकारण म्हणतो, त्याचा अजूनही 70 ते 75% वाटा आहे. अजूनही आपण विकसित देशांसारखे कॉर्पोरेटायझेशन सांगणे अजून पूर्णपणे झालेलं नाही. ते करणं म्हणजे विकास का, असा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. आणि ते वेगवान पद्धतीने केलं तर भारतामध्ये त्याची किंमत कोणाला चुकवावी लागणार आहे? ती गरीब माणसाला चुकवावी लागणार आहे. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था आणि लोकांच्या खऱ्या गरजा भागवण्याची जबाबदारी सरकारने घेणं हा खरा म्हणजे महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्याकडनं दुर्लक्ष होण्यासाठी म्हणून मग खाजगीकरण, सार्वजनिककरण असे जे वाद घेतले जातात ते आपण बघतो आहोत. आणि आज तरी खाजगीकरणाचा भारतामध्ये अर्थ असा आहे की सार्वजनिक क्षेत्रामधली जी संपत्ती जनतेने परिश्रमाने तयार केलेली आहे, आपल्या करातून तयार केलेली आहे, ती भांडवलदारांना स्वस्तामध्ये विकणं हा थोडक्यात आजच्या खाजगीकरणाचा अर्थ आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानी बेरोजगारी दूर होणार नाही, त्याच्यानी भारताच्या लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. कॉम्रेड, अत्यंत महत्वाचं या संदर्भामध्ये, या प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भामध्ये, म्हणजे ते उद्योजक असतात. बऱ्याच वेळा सरकार कुठल्याही पक्षाची असली तरी एक हितसंबंध असतो उद्योजकांशी. परंतु आज असं काय की फक्त बोटावर मोजणे इतकी 2-3 उद्योजक की ज्यांची नावं पण अनेक वेळा घेतली जातात, परंतु या उद्योजकांनी देशाच्या सार्वजनिक उद्योगांवर जे आक्रमण केलेलं आहे, तर त्या विरोधात संसदेत विरोधी पक्ष म्हणून कुठल्याही पक्षाचा आवाज उठत नाही, रस्त्यावरची आंदोलनं होत नाही. तर हे सगळं काही एका नव्या कॉर्पोरेट राजकारणाचा हा उदय मानावा की जनसंघटन किंवा जनतळ जो आहे तो कुठेतरी लुप्त झालेला आहे, असं काय मानावं का या संदर्भामध्ये? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की भारताच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची ताकद सध्या कमी झालेली आहे, पण विरोधी पक्ष आवाज उठवत नाहीत अशातला भाग नाही. उलट भारतामधल्या 1990 नंतर जे काही एक धर्माचं, जातीचं, आयडेंटिटीचं राजकारण सुरू झालं, त्याच्यामधनं आर्थिक प्रश्न दुय्यम झालेले आहेत. म्हणजे साधारणतः घेऊ, भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो आणि ह्या शेतीप्रधान देशामध्ये 4-5 लाख शेतकरी आत्महत्या करून देखील त्याचा जाब विचारला जाऊ शकत नाही किंवा त्याच्यानी अपेक्षित असंतोष जनतेचा समोर येत नाही. ह्याला काय म्हणावं? म्हणजे याचं कारण असं आहे की भांडवलशाही 2 प्रकारे काम करते. एक,
ती एक भ्रम निर्माण करते की विकासाचा भ्रम निर्माण करते. म्हणजे उदाहरणार्थ इंटरनेट वगैरे जे प्रगती झालेली आहे, आज मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, क्रांती झालेली असेल, ती भांडवलशाहीमुळेच झालेली आहे असं ते भासवण्याचा प्रयत्न करतात, जे खरं नसतं. परंतु ते भासवण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याचशा लोकांना त्याच्यामध्ये बरेचसे लोक त्याच्याने भ्रमित होतात. आणि दुसरीकडे भांडवलशाही जी आहे ते खऱ्या प्रश्नांकडनं लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून धर्म जातीचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात काढतात. म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर राखीव जागांचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये जणू अव्वल दर्जाचा प्रश्न आहे वाटतं. आणि प्रत्येक जाती समूह आपापल्या लोकांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढत राहतो आणि मोठे मोठे मोर्चे निघतात. परंतु प्रत्यक्ष सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. सरकारी नोकऱ्या नोकर भरतीच केली जात नाही. म्हणजे औरंगाबाद मेडिकल कॉलेजचं उदाहरण द्यायचं तर 805 जागा औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये रिकाम्या आहेत. म्हणून औरंगाबादमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी येऊन काही 805 जागा भरा म्हणून कधी मोर्चा काढलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जे भांडवलशाही जी आहे ती ज्या पद्धतीने काम करते त्यामुळे जातीपातीचं राजकारण, धार्मिक तेढाचं राजकारण, इतर प्रश्न हे लोकांना जास्त महत्वाचे वाटतात. आणि त्याचा परिणाम जो आपण अनेक गोष्टी म्हणजे मोर्चांवर होतो, त्याचा परिणाम जो आहे तो विरोधकांच्या मानसिकतेवर होतो. आणि सरकारला देखील महत्वाचा प्रश्न कुठला या संदर्भात मग बाकीचे प्रश्नच महत्वाचे वाटतात. अशा प्रकारची लोकशाहीची एक विचित्र अशी अवस्था आपण बघतो आहोत. त्यामुळे आपण बघितलं पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा आहे का की लोक मान्य करतात? उलट आता नीट गंभीरपणे बघा तुम्ही, ज्या जागतिकीकरणाचं समर्थन 2000 सालापर्यंत अमेरिका अगदी म्हणजे मोठ्या प्रमाणात करत होती, त्या अमेरिकेमध्येच आता जागतिकीकरण विरुद्ध वारं वाहत आहे. अमेरिका असेल, तुर्कस्तान असेल किंवा तुम्ही अगदी फिलिपाईन्स असेल, चायना असेल, सगळीकडे तुम्ही बघा राष्ट्रीय अतिरेकी राष्ट्रवादाचं एक नवीन प्रारूप सुरू झालेलं आहे. सगळे म्हणतात अमेरिका फर्स्ट, इंग्लंड फर्स्ट, भारत फर्स्ट, चायना फर्स्ट, जपान फर्स्ट. मग जागतिकीकरणाचं काय? कारण का इतके दिवस आम्हाला सांगण्यात येतो की जागतिकीकरण केल्यानेच गरिबी होईल, माणसांचे प्रश्न दूर होतील. आता वेगळ्या पद्धतीने सांगतायत. परंतु जग तंत्रज्ञानाने इतका आता एकजीव होत आहे की कुठल्याही राष्ट्राला, रशियाने ज्याप्रमाणे आपली प्रगती 1917 नंतर केली तशी जगापासून वेगळं राहून प्रगती करणं शक्य नाही. तंत्रज्ञान आता इतकं विकसित झालेलं आणि एकमेकांवरचं अवलंबित्व इतकं वाढलेलं आहे की ते लक्षात घेऊनच प्रत्येकाला आपला व्यवहार करावा लागणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाता जाता तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला होता ज्योती बसूंच्या संदर्भात आणि पश्चिम बंगालच्या संदर्भात, त्याचा खुलासा करणं मला आवश्यक वाटतं. भारत ही एक संघराज्य व्यवस्था आहे आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये राज्याकडे जे अधिकार असतात, आर्थिक अधिकार, ते अत्यंत मर्यादित असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात भांडवलदारांनी 1970 पासूनच, जेव्हापासून बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व वाढायला लागलं तेव्हापासून बंगालमधनं गुंतवणूक करायला भांडवलदारांनी बाहेर काढायला सुरुवात केली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे बंगालमध्ये तुम्ही जर बघितलं की 1970 पासून 90 पर्यंत सरकारने अनेक सवलती देऊन देखील टाटा टिमकिन हा टाटांचा जर कारखाना सोडला मोठा, तर फारसे खाजगी कारखाने आले नाहीत. जे मोठे मोठे आधीच्या काळामधले मोठे कारखाने होते जे सरकारने सार्वजनिक उद्योग म्हणून केले होते, तेच फक्त बंगालमध्ये राहिले, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संघराज्य मर्यादा आणि भांडवलदारांची भारतामध्ये डाव्या पक्षांचं प्रस्थ वाढू नये म्हणून केलेली उपाययोजना, ह्याचा फटका पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे. तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा आपल्याला माहिती की नंदीग्राम आणि ह्यांच्यासारखे प्रश्न निर्माण झाले की ज्या शेतकऱ्यांना जमीन दिली त्यांचीच जमीन तुम्ही आता काढून देताय, असा प्रश्न निर्माण झाला. आणि जो असंतोष निर्माण झाला त्याच्यावर आरूढ होऊन मग आपण बघितलं की ममता बॅनर्जी राज्यावर आल्या आणि आल्यानंतर त्यांना काही ती जमीन अजून परत करता आलेली नाही आणि प्रश्न का औद्योगिकरणही करता आलेलं नाही. तेव्हा हे प्रश्न अजूनच का संपूर्ण पूर्व भारत, ओरिसा असेल, बिहार असेल, बंगाल असेल, ही कम्युनिस्टांची राजवट नव्हती पण तरीही तो मागासच राहिला. का मागास राहिला? बिहारमध्ये तर कम्युनिस्टांची राजवट नव्हती, मग बिहार का मागास राहिला? ओरिसामध्ये कम्युनिस्टांची राजवट नव्हती, मग ओरिसा का मागासलेला राहिला? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल की भांडवलशाहीच्या विकासामध्ये ज्याला विषमता, विषम वाढ असते. म्हणजे काही भाग विकसित होतात, काही भाग विकसित होत नाही आणि ह्याला अनेक कारण असतात. त्याच्यामधलं राजकारण एक कारण असतं, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पश्चिम बंगालचा विकास न झाल्याबद्दल कम्युनिस्टांना जोडण्याची जी एक प्रवृत्ती आहे तो एक पूर्वनियोजित डाव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सुज्ञानी त्याला बळी पडू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. कॉम्रेड, मगाशी जागतिकीकरणाच्या म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भामध्ये, प्रायव्हेटायझेशन हे केवळ रोजगार जातोय असं नाही,
तर तो सामाजिक अन्यायाचाही एक भाग त्याच्यामध्ये आहे असं आपण मगाशीच म्हटलं. या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की देशभरातून जी जनता त्यांच्या त्यांच्या गावी गेली, ती जनता देखील ही खऱ्या अर्थानं डाव्या चळवळी किंवा समाजवादी चळवळींचा जनतळ आहे. दुसऱ्या बाजूला की हीच जनता एखाद्या धार्मिक प्रश्नावर एका बाजूला म्हणजे ज्या पद्धतीनं एखादी धार्मिक शक्ती त्यांना खेचू पाहते त्याच्यावर ते खेचले जातात. परंतु दुसऱ्या बाजूला जो सामाजिक न्याय आहे, या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर म्हणजे खरं तर जातीच्या प्रश्नावर अजून डाव्या चळवळींची भूमिका अशी स्पष्टपणे येत नाही. तर या जनतळाचं विभाजन किंवा या जनतळावर हक्क सांगण्यासाठी ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये एक पुढे येणार आहे का, किंवा त्याची स्थिती सध्या काय आहे? तर डाव्या पक्षांपासून सर्वसामान्य रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला लांब करण्यासाठी म्हणून काही जी भूमिका मांडली जाते, अपप्रचार केला जातो, त्याचा हा डाव आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. डाव्या पक्षांनी कधी राखीव जागांना विरोध केलेला आहे? किंवा डावे पक्ष जेव्हा सार्वजनिक उद्योगाचं रक्षण करतात म्हणतात, तेव्हा मग आपण असं का म्हणू नये की ते या राखीव जागांचं रक्षण करतात असं आपण का म्हणू नये? जेव्हा जेव्हा हा इतिहास आहे, अगदी दलित पॅन्थरच्या काळापासूनचा इतिहास आहे, त्याच्या आधीपासून जेव्हा जेव्हा अन्याय, आदिवासींवर अन्याय झालेला आहे किंवा इतर समाजावर अन्याय झाला, उदाहरणार्थ बंगालमध्ये किंवा केरळमध्ये जमिनीचं वाटप झालेलं आहे, त्याच्यामध्ये असं कोणाला दाखवता येईल का की ते दलित समूहाला किंवा ज्यांना राखीव जागा असतात त्यांना वाटप झालेलं नाही? उलट जास्तीत जास्त वाटप ओबीसी आणि दलित समूहालाच झालेलं आहे, कारण तेच जमिनीवर शेतमजूर म्हणून राबत होते. परंतु डाव्यांबद्दल जाणीवपूर्वक असा अपप्रचार करून की जणू काही हे जातीला दुय्यम मानतात असं समजून, असं लेखून, काही इतिहासातली काही उदाहरणं दाखवून हा अपप्रचार केला जातो. आणि डाव्यांनी सातत्याने हा अपप्रचाराला उत्तर देता देताच आपली भूमिका बजावलेली आहे. आणि महाराष्ट्रात त्याची अनेक उदाहरणं देतील. म्हणजे दादासाहेब गायकवाडांबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील जे कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते, या लोकांनी मिळून जमिनीचं जे आंदोलन केलं होतं, भूमिहीनांचा प्रचंड मोठा सत्याग्रह केला होता, ह्याचं उदाहरण आहे. किंवा मी स्वतः पक्षामध्ये महाराष्ट्राचा पुढारी असताना डॉक्टर प्रकाश आंबेडकरांबरोबर पाण्याच्या प्रश्नावर, गायरानाच्या प्रश्नावर, जमिनीच्या प्रश्नावर जी आंदोलनं केली, एकत्र आंदोलनं केली, ती लोकांसमोर आहेत. पण हे सगळं असताना देखील जाणीवपूर्वक की कम्युनिस्ट हे राखीव दलित समूहाच्या विरोधात असतात असा प्रचार करून त्यांना कम्युनिस्टांपासून लांब ठेवण्याचा जो काही एक भांडवलशाहीचा डाव आहे, त्याचाच हा खेळ आहे असं आपण समजलं पाहिजे. कॉम्रेड, मी थोडस यापासून एक थोडासा वेगळा म्हणजे एक तुलनात्मक प्रश्न विचारू पाहतो की जसं पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांचं सरकार राहिलीत, तसं म्हणजे उत्तर भारतामध्ये आपण पाहिलं की बसपा सारखाही एक पक्ष सत्तेत आला, परंतु बसपा सारखा पक्ष हा जातीचा उपयोग करतो आहे. म्हणजे जाती निर्मूलनाऐवजी तो जातीचा उपयोग करतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जे मगाशी जमिनीचं फेरवाटपाचं उदाहरण दिलं पश्चिम बंगालमध्ये, निश्चितपणे तिथल्या मागासवर्गीयांना, तिथल्या खालच्या जातींना त्या जमिनी मिळाल्या. परंतु जो मुद्दा आहे की या देशातला जो जातीचा प्रश्न आहे त्याचं एकदा निर्मूलन होण्याच्या संदर्भातल्या ज्या भूमिका आहेत त्या राजकीय पक्षांच्या येत नाही. आणि त्यामुळे जी काही म्हणजे देशाचं एकूण पुढे जाण्याचं जे काही सूत्र आहे ते कुठेतरी बाधित होतं असं आपल्याला म्हणजे म्हणता येईल का? सामाजिक सुधारणा हा जो एक भाग आहे तो अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे दिवा घासून लगेच तो क्या चाहिए मेरे आका असं करून तो सुटत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी एक प्रदीर्घ प्रबोधन, आंदोलन, राजकीय समर्थन, सगळ्या गोष्टीची गरज असते. आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं की भारतामधल्या जाती व्यवस्थेविरुद्ध आंदोलनाची सुरुवात म्हटली तर ती 100-150 वर्षाची आहे. अमेरिकेमध्ये आपण बघितलं आज की जॉर्ज फ्लॉइडचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्याच्या विरुद्ध अमेरिकन जनता जी खवळून उठली, ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून, त्यालाही देखील जवळजवळ 200-350 वर्षाची लढाईची परंपरा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा सामाजिक प्रबोधनासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष केल्यानंतर हळूहळू समाज बदलायला लागतो. आज स्वातंत्र्यपूर्वीची जाती व्यवस्था आणि आजची जाती व्यवस्था एकच आहे किंवा स्थिती तेच आहे असं आपल्याला म्हणता येईल का? समाधानकारक नाही एवढं म्हणता येईल. अजून जास्त वेगाने हा विकास व्हायला पाहिजे होता, सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे होतं, परंतु ते हळूहळूच होईल. आणि हे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांनाही मान्य होतं, म्हणून त्या दोघांनी अंतिमतः आंतरजातीय विवाह, आता आंतरजातीय विवाह या गोष्टीला लक्षात घ्या, तो आंतरजातीय विवाह नाही आहे, तर दोन व्यक्ती
जेव्हा व्यक्ती म्हणून समाजात उभ्या राहतात, स्वतःचा जात धर्म वर्ग विसरून उभ्या राहतात, तेव्हा समानता समाजात सुरू होते. आणि म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह हाच जाती अंताचा मार्ग म्हणून सांगितलेला आहे. तेव्हा म्हणजे त्यांनाही कल्पना होती की हा प्रोसेस आहे, परंतु प्रोसेस आहे म्हणून तुम्ही गप्प बसून चालेल का? आपोआप होईल असं म्हटलं तर कधीच होणार नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्याच्या विरुद्ध प्रबोधन करणं, जाती अत्याचाराविरुद्ध प्रखरपणे भूमिका घेऊन उभं राहणं, त्याच्यासाठी जे काही तुम्हाला ज्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन्स म्हणतात, म्हणजे आता उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रामध्ये राखीव जागा असाव्यात की नसावा असा प्रश्न आहे, ह्याची चर्चा झाली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये आता श्रीमंतांसाठी राखीव जागा आहेत, म्हणजे मला नेहमी गंमत वाटते की राखीव जागांच्या विरोधात असलेले लोक पैसेवाल्यांसाठी ज्या राखीव जागा आहेत त्याच्याबद्दल आपल्या तोंडातून शब्द काढत नाही. जर तुम्हाला राखीव जागांचा तेवढा राग आहे किंवा राखीव जागांमुळे मेरिट अडचणीत येतं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग 40 किंवा 50% मार्क असलेला मनुष्य त्याच्या बापाकडे 10 लाख 15 लाख द्यायची कॅपॅसिटी आहे म्हणून डॉक्टर झाला, तर तुम्हाला कसं काय चालतो? त्याच्याबद्दल तुम्ही का नाही बोलत? तेव्हा दुटप्पी धोरणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे श्रीमंतांच्या साठी आहेर वर्गासाठी धोरणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याचबरोबर माझं म्हणणं असं आहे की सामाजिक अभिसरण जे असतं ते एक प्रक्रिया असते, ते एका रात्रीत किंवा 2 रात्रीत किंवा एका दिवसात किंवा 10 वर्षात होणारी घटना नाहीये. आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल सातत्याने प्रयत्नशील असलं पाहिजे, समानतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलं पाहिजे. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये आज ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून गोरे आणि काळे रस्त्यावर उचलत आहेत, किंवा जसं 1964 साली हम होंगे कामयाब वी शॅल ओव्हरकम म्हणून गोरे आणि काळे हातात हात धरून त्यांनी लॉंग मार्च काढला होता, तशा प्रकारची प्रक्रिया भारतामध्ये गरजेची आहे. आणि तसं सगळ्यांनी मिळून जर केलं तर मला वाटतं ह्या प्रक्रियेला मदत होईल, एवढंच माझं म्हणणं आहे. कॉम्रेड, एक म्हणजे देशातलं जे काही प्रायव्हेटायझेशनचा जो वेग आहे तो वाढलेला आहे, आणि तो नुसता वेग नाही तर कुठल्या तरी 1-2 उद्योजकांना 2-3 उद्योगपतींना हाताशी धरून ते चाललेलं आहे. आता ही सगळी प्रक्रिया थांबवायची असेल किंवा याच्यावर नियंत्रण आणायचं असेल तर राजकीय विरोधी पक्षाला सक्षम व्हावं लागेल. या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर आज काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? असं आहे, 2004 साली जेव्हा वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि UPA 1 ची स्थापना झाली, तेव्हा कोणीही असं लक्षात घेतलं नसेल की असं काही होऊ शकेल की बाबा एकमेकांच्या विरोधी असलेले पक्ष एकत्र येऊन एक 5 वर्ष चांगलं सरकार चालवतील, असं कोणी अपेक्षित केलं नसेल. किंवा 1995 साली जेव्हा देवगौडा पंतप्रधान झाले किंवा गुजराल पंतप्रधान झाले, तेव्हाही असं काही होईल असं लोकांना वाटलं नव्हतं. परंतु ती परिस्थितीची गरज होती आणि त्या परिस्थितीच्या गरजेला राजकीय पक्षांनी दिलेलं ते उत्तर होतं. त्याचप्रमाणे आज करोना नंतर किंवा करोनाच्या आधी जी आर्थिक अवस्था डबघाईला आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेपुढे जे प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला हे सरकार उत्तर देऊ शकत नाही असं जनतेच्या लक्षात आल्यानंतर हळूहळू आपल्या लक्षात येईल की जनता, म्हणजे आपली उदाहरणच तुम्हाला देतो की 2019 साली ज्या भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून मतदान दिलं, त्याच्यानंतर मला तुम्ही दाखवा की भारतीय जनता पार्टी कुठल्या निवडणुकीमध्ये निवडून आली. दिल्लीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला, महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही, गोव्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली तरी ते हारले होते, फटाफूट करून केलं, मणिपूरमध्ये तसंच केलं, हरियाणामध्ये देखील तुम्ही लक्षात घ्या की त्यांना दुसऱ्या पक्षांची मदत घेऊनच सरकार करता आलं, कुठेही त्यांना राजस्थानमध्ये पराभव झाला, त्यांचा सगळीकडे पराभव झाला, पण मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेसमध्ये फाटाफूट करूनच सरकार केलं. तेव्हा जनतेने त्यांना नाकारण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. आणि विरोधकांच्या जसजसं हे लक्षात येईल तसं महाराष्ट्रात कोणी विचार केला होता का की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता करतील म्हणून? पण एक निश्चितपणे भूमिका घेतली कारण जनतेची ती गरज होती. आणि म्हणून मला खात्री आहे की जसजसं जनतेचे प्रश्न विकट होतील आणि जनतेचा असंतोष समोर येईल तसतसं विरोधी पक्षांना एकत्र व्हावं लागेल आणि एकत्र येऊन एक नवीन प्रकारचं राजकारण अर्थकारण उभं करण्याची गरज निर्माण करेल. म्हणून त्याबद्दल मी निश्चित आशावादी आहे. विशेषतः आमचा पक्ष तर त्या बाबतीत फारच आशावादी आहे आणि सातत्याने आम्ही एकजुटीची भूमिका मांडत असतो. कॉम्रेड, हे फार महत्वपूर्ण आहे की देशाच्या जनतेच्या अपेक्षेनुसार त्या राज्यामध्ये राजकीय परिणाम दिसले. 2019 मध्ये 2077-78 मध्ये सॉरी 1977-78 मध्ये जो एकसंघ लढा असा दिला गेला होता विरोधी पक्ष तत्कालीन विरोधी पक्षाच्या बाजूने, तसं 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत होईल ही देखील एक जनतेची अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षांनी ती संधी गमावली
किंवा ती जनतेच्या अपेक्षेला उतरवली नाही, असं आपल्याला वाटतं का कधी कधी? नाही, मला तसं वाटत नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा की विरोधी पक्ष हे एकमेकांच्या विरोधात आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बसप किंवा समाजवादी पक्ष उत्तर प्रदेश मधला, ह्याला अजूनही जास्त भीती काँग्रेसची वाटते. कारण का त्यांची जी रचना आहे ती त्यांच्या विशिष्ट जाती समूहाची असल्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्या जाती समूहांना आकर्षित करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. भाजपा विशिष्ट जातींना एकत्र करू शकतो, म्हणून आज भाजप आला तरी उद्या आपण भाजपचा पराभव करू शकतो, म्हणून ते दोघं एकत्र झाले होते. तुम्ही लक्षात घ्या की समाजवादी पक्ष आणि मायावती एकत्र लढले आणि त्याचा मतांवर निश्चित परिणाम झाला, परंतु विजयामध्ये ते परिवर्तन होऊ शकलं नाही, कारण काँग्रेस त्यांच्याबरोबर आली नाही. जर काँग्रेस आली असती तर फरक पडला असता. तेव्हा मला असं वाटतं की अनुभवातूनच लोक शिकतील आणि विशेषतः आर्थिक प्रश्न आणि आर्थिक आणि इतर सामाजिक प्रश्न महत्वाचे जसे होतील तसतसं मला वाटतं हे रिअलायझेशन ज्याला आहे ते महत्वपूर्ण ठरेल आणि समाज बदलण्याच्या प्रक्रियेला विरोधी पक्ष देखील सकारात्मक उत्तर देतील अशी मला खात्री आहे. अर्थात त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज डावे पक्ष प्रामुख्याने बिहार असेल किंवा इतर सर्व ठिकाणी सातत्याने सगळ्या पक्षांना एकत्र करून भाजपचा पराभव झाला पाहिजे. देश बचाव भाजप हटाव, घटना बचाव भाजप हटाव या घोषणा देऊन प्रयत्न करत आहेत आणि हळूहळू त्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. कॉम्रेड, म्हणजे आता आपण थोडीशी एक चर्चा राजकारणाच्या संदर्भात, उद्योजकाच्या संदर्भात करत असताना नुकतीच एक घटना अशी घडलेली, म्हणजे त्या घटनेवर बोलावं की नाही हा एक वेगळा मुद्दा असेल, परंतु सरकार एका बाजूला निर्णय घेते, वेगवेगळ्या संस्था निर्णय घेतात, पण न्यायालय हे आता एखादी भूमिका जर कोणी मांडली तर त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचे निर्णय देऊ पाहतायत. नुकताच जो सर्वोच्च न्यायालयाचा प्रशांत भूषण यांच्या संदर्भात जो घटनाक्रम घडला, तर या संदर्भात आपल्याला नेमकं काय काय वाटतं सर? असं थोडासा आपण इतिहासाकडे नजर टाकली पाहिजे. आपण बघितलं पाहिजे की इमर्जन्सीच्या काळामध्ये विरोधकांना जेलमध्ये डांबण्यात आलं होतं, परंतु असं एकही उदाहरण तुम्हाला दाखवता येणार नाही की विरोधकांवरती देशद्रोही म्हणून त्यांच्यावरती आरोप झाले आणि जनतेने त्यांच्यावरती हल्ला केला का जनतेची त्यांना भीती वाटली, असं कधी घडलं नाही. आपण लक्षात घ्या. फक्त सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला आणि दडपशाही झाली, ह्या दोन गोष्टी खऱ्या आहेत. परंतु आता मात्र काय चाललेलं आहे, आता सगळ्या संस्थांची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता हळूहळू संपत चाललेली आहे. मग इलेक्शन कमिशनर असो त्याच्याबद्दल वाद आहेत, तुमचं स्टॅटिस्टिक्स NSO जे आहे, नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन जे आहे की जी आकडेवारी करते, त्याच्याबद्दल शंका निर्माण झालेल्या आहेत. ज्युडिशरी बद्दल शंका निर्माण झालेल्या आहेत. CBI बद्दल वादळ, CBIच्या अधिकाऱ्यांवरच रात्री 12 वाजता रेड घालण्यात आली होती, आपल्याला लक्षात असेल. त्यामुळे सगळ्या म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर असेल, सगळ्याच ह्या वादग्रस्त ठरलेल्या आहेत आणि सरकारी यंत्रणा वापरून विरोधकांना त्रास देणं आणि नुसता त्रास न देणं तर विरोधकांना देशद्रोही म्हणणं, त्यांना देशविघातक घटनेमध्ये म्हणून अर्बन नक्षल म्हणणं वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्यांवर होतो, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हळूहळू ह्या सामाजिक दडपणाखाली म्हणून एक नवीन प्रकारची अशी दडपशाहीची भीतीची रचना निर्माण. आज भीतीदायक कितीतरी आपण म्हटलं, या देशामध्ये एक मोठी परंपरा होती म्हणून अजून सरकारला फारसं काही करता येत नाहीये, पण तरीही आज विरोधकांवरती ईडीचे रेट्स टाकणं, त्यांना वेगवेगळ्या नियमाखाली किंवा UPA सारखे कायदे, ओपा सारखे कायदे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेलच मिळणार नाही अशा कायद्याखाली पकडणं, त्यांना जेलमध्ये टाकणं, असं चाललेलं आहे. सुशांतच्या केसबद्दल काय चालू आहे तुम्ही बघा. सुशांत हा जो कलाकार आहे ज्याने आत्महत्या केली, आता वाईट झालं ती आत्महत्या केली, परंतु त्या निमित्ताने जे बिहारचं आणि महाराष्ट्राचं राजकारण सुरू झालं याच्यावरनं काय आपल्या लक्षात येतं की सरकारी यंत्रणा ह्या बटीक करणं हा फॅसिझमचा, म्हणजे जनतेमध्ये उन्माद निर्माण करणं आणि त्या उन्मादाची भीती निर्माण करणं, लोकांवरती मत व्यक्त करणाऱ्यांवरती भीती निर्माण करणं आणि त्याच्या जोरावरती सगळ्या संस्थांना आपल्या अंकित करणं. आणि मला असं खेदाने म्हणावं लागतं की सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात देखील मध्यंतरी काही न्यायमूर्तींनीच पत्रकार परिषद घेऊन बोटं उचलली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यामुळेच प्रशांत भूषण सारख्या लोकांनी काही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर जनतेमधल्या अनेक विभागातून त्यांना सहानुभूती मिळालेली आहे, परंतु तरीही त्याला ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट म्हणून दाखल केलं त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि सर्वसाधारण प्रतिक्रिया अशीच आहे की मान किंवा सन्मान जो आहे
तो मिळवावा लागतो, तो भीतीने, दडपशाहीने, शिक्षेने तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचं आहे आणि न्यायालयाने तर ती बिलकुल ठेवू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या संस्थांचं सरकारीकरण होणं हे अत्यंत घातक आणि विघातक आहे आणि म्हणूनच या देशामधली घटनाच धोक्यात आलेली आहे. कारण का घटनेने या सगळ्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्यांना एक स्वतंत्र शक्ती दिलेली आहे आणि ती स्वतंत्र शक्ती घटनेला हात न लावता तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं मला ते वाक्य आठवतं की घटना कितीही जरी चांगली असली तरी ती राबवणारी माणसं चांगली नसेल तर काय होणार, तसं आपल्या देशात आज घडताना आपल्याला दिसतंय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. महत्वपूर्ण हे निवेदन केलं. कॉम्रेड, एक सर्वसामान्य जी जनता असते, या सर्वसामान्य जनतेला आता म्हणजे बँकिंग क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. म्हणजे त्यांच्याकडे श्रमाचा पैसा असेल, थोडासा बँकेत ठेवला जातो, परंतु सार्वजनिक बँकांचं जे काही आजच्या काळातलं जे स्वरूप दिसतं आहे, म्हणजे बँका ज्या पद्धतीने डब घ्यायला येऊ पाहत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्या एनपी वाढत आहे, तर यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेला आता विश्वास वाटेनासा झालेला आहे. तर ह्या बँकेची सध्याची स्थिती आणि भविष्य नेमकं काय आहे जनतेच्या दृष्टिकोनातून? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत सरकारचा सपोर्ट आहे आणि सरकार बँकांचा मालक आहे, तोपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांवरचा लोकांचा विश्वास उडणं अवघड आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की एनपीए जरी वाढला तरी कुठलीही बँक असं म्हणत नाही की आमच्या ठेवी कमी झाल्या. उलट सरकारचा डाव काय आपण लक्षात घेतलं पाहिजे की ठेवीवरचं व्याज दिवसेंदिवस इतकं कमी होत चाललेलं आहे की आज महागाईचा दर जास्त आणि ठेवीवर मिळणारं व्याज कमी, त्यामुळे पेन्शनर पासून सगळे लोक अडचणीत आलेले आहेत. आणि सरकार हे का करतंय तर म्युच्युअल फंडामध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये, सट्टा बाजारामध्ये लोकांनी पैसा गुंतवावा असं खाजगी मालकांचं प्रचंड दडपण सरकारवर आहे. किंवा नवीन आर्थिक धोरणाचा तो मूळ गाभाच आहे की सगळा पैसा हा शेअर मार्केटकडे वळवायचा, सट्टा बाजारासाठी, नफेखोरीसाठी, ज्याला आपण वित्तीय भांडवलाची दादागिरी म्हणतो, ती सुरू झालेली आहे. आणि सरकारची धोरणं ह्या वित्तीय भांडवलाला मदत करणारी आहे. म्हणून सातत्याने सरकार जे दोन गोष्टी करतं की बँकांना बुडवणारे जे उद्योगपती आहेत त्यांची नावं जाहीर करायला सरकार तयार नाही, त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस घालायला तयार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे का करतं सरकार? एनपीए वाढलेला आहे खरं आहे, पण लोकांचा विश्वास कमी झाला आहे असं माझं बिलकुल नाही. उलट खासगी बँकांवरती लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून खासगी बँका ज्या आहेत त्या जास्त व्याज देण्याची आकर्षणं दाखवून लोकांना ओढण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना ते करता येत नाहीये. परंतु आज खरी अडचण अशी आहे की बँकेच्या मध्ये ठेवी ठेवणाऱ्या लोकांपुढे हा प्रश्न निर्माण झालेला आहे की व्याज जर कमी मिळायला लागलं तर आपण त्या ठेवीवरती जगतो. कारण का आपल्या देशामध्ये अनेक लोकांना पेन्शनच नाहीये, जी ग्रॅच्युटी मिळते किंवा जे थोडंफार सेव्हिंग असतं ते ठेवूनच लोक व्याजावर जगतात आणि अशा लोकांची संख्या फार मोठी आहे. त्यांचा प्रश्न सरकार सोडवत नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज बघितलं असेल की सोन्याचे भाव वाढतात, चांदीचे भाव वाढतात, कारण लोक मग असं म्हणतात की बाबा सोनं चांदी घरात घेऊन ठेवूया, म्हणजे अडीअडचणीच्या काळाला ते पटकन विकता येतं, दोन पैसेही मिळतात, एनकॅश करता येतं. आणि म्हणून देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त सोन्याची विक्री आपल्या देशात होते, याचं देखील ते कारण आहे. कारण का एकंदरीतच बँकांवरती लोकांचा विश्वास नाही, तो खाजगी असो का विश्वास असो, ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती राष्ट्रीयकृत बँकांनी बदललेली आहे. म्हणून तर जवळजवळ 90 लाख कोटी रुपयाच्या ठेवी आज जे आहेत सरकारी बँकेत आहेत आणि तीच आपली शक्ती आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही शक्ती जी आहे ती खाजगी उद्योगपतींना त्यांच्या ताब्यात पाहिजे, म्हणून बँकांचा खाजगी करण्याचा ढोल ते वाजवत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकार हे सुटापुटातलं सरकार म्हणून राहुल गांधींनी बरोबर टीका केली होती की मोठे कॉर्पोरेट हे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी मोठी कर्ज देता हवीत, म्हणून मोठ्या बँका पाहिजेत आणि त्या खाजगी बँकेत असा आग्रह धरतायत. आणि म्हणून सरकारची पावलं त्या दृष्टीने पडतायत की ते अनेक बँकांना विलीनीकरण, त्या अनेक बँकांचं अस्तित्व संपवत आहेत. जसं कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेला विलीन करून टाकलं, युनायटेड बँकेला कॉर्पोरेशन बँकमध्ये विलीन करून टाकलं, किंवा स्टेट बँक हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज करून टाकलं. म्हणजे हळूहळू खाजगी सार्वजनिक बँकांची संख्या कमी करणं, त्या मोठ्या करणं आणि नंतर त्याचं खाजगीकरण करणं, अशी प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. आणि ह्याचा धोका आहे, जनतेचा पैसा धोक्यात आलेला आहे. आणि म्हणून AIBA मधली जे कामगार संघटना आहे ती नेहमी जनतेचा पैसा जनतेसाठी अशी घोषणा देते आहे आणि ती अत्यंत महत्वाची, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कॉम्रेड, आपण राष्ट्रीय राजकारणात प्रतिनिधित्व करता आहेत, एक विरोधी पक्षाची भूमिका आपणही निभवतात. आपण मूळतः महाराष्ट्राचे आहात
आणि महाराष्ट्राचं विद्यमान सरकारचं आपण एक प्रशंसाही केलेली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आज आपण कामगार चळवळीत काम करतायत, कामगार किंवा कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धत मोठ्या प्रमाणात आलेली आहे. परंतु आता कंत्राटी पद्धतीलाही हद्दपार करून म्हणजे केंद्र शासनाच्या अनुषंगानं आउटसोर्सिंग करणाऱ्या संस्था किंवा कंपन्या नेमायच्या आणि त्यांच्या माध्यमातून मग कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी नेमायचे, तीच भूमिका महाराष्ट्र शासन पुढे नेऊ पाहते आहे. जर आपण केंद्र आणि महाराष्ट्र अशा दोन्ही सरकारांचा जर फरक बघितला तर त्याच्यात गुणात्मक काही बदल वाटत नाही. तर हा गुणात्मक बदल येण्यासाठी नेमकं आपण काय सुचवाल म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये? दोन गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे की कंत्राटी कामगारांची प्रथा ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वस्त कामगार आणि ताबडतोबीने काम मिळावेत म्हणून वापर करण्यात आउटसोर्सिंग त्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि सगळ्या जगामध्ये हे चालू आहे. भारतामधली राज्य सरकार आज जी आहेत ती प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत आपली धोरणे ठेवण्याचा प्रयत्न करतात. या प्रत्येक राज्यामधल्या पक्षाला आपल्या राज्याचा विकास व्हावा म्हणून उपाययोजना करावी लागते. म्हणजे एक उदाहरण आपण देतो की केंद्र सरकारने 2014 साली प्रयत्न केला कायदा बदलण्याचा. कुठला? शेतीच्या संदर्भामध्ये शेती ताब्यात घेण्यासाठी जो पार्लमेंटनी 2013 साली कायदा पास केला होता तो बदलण्याचा प्रयत्न केला, त्याला तीव्र विरोध झाला आणि म्हणून सरकारने तो बदल परत घेतला. परंतु त्याचबरोबर राज्यांना तो कायदा बदलण्याची सूट दिली आणि त्याचाच फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने या समृद्धी मार्ग आणला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आणि त्यामुळे सरकारला माघार घेऊन शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागले. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की अशा पद्धतीने सरकार काम करतं आणि त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा असते. आता आपण करोनाचं बघूया. करोनाचा फायदा घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सगळ्या कामगार कायद्यांना स्थगिती दिली. लगेच राजस्थान सरकारने तसंच केलं. गुजरात सरकारने देखील 1000 दिवसासाठी नवीन कारखान्यांना सगळे कामगार कायदे लागू होणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे हळूहळू सगळ्या राज्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक व्हावी म्हणून कामगार कायदे बदलून ते स्वस्त करता यावेत म्हणून सरकारने राजमार्ग मोकळा केला. त्यामुळे प्रत्येक राज्यापुढे हा प्रश्न आहे, कारण प्रत्येक राज्याच्या पक्षाला आपल्या राज्यात गुंतवणूक व्हावी, आपल्या राज्यात कारखाने व्हावेत, आपल्या राज्यात रोजगार निर्माण व्हावा, आपल्याला विकास व्हावा असं वाटतं आणि त्यात चूक काहीच नाहीये, कारण त्याच्या जोरावर तर ते निवडून येतात. आणि त्यामुळे केंद्र सरकार जे आहे ते राज्य सरकार मार्फत अशा प्रकारची एक चुकीची स्पर्धा लावून राज्यांना भाग पडतंय आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्र सरकार असो का बंगालचं सरकार असो का केरळचं सरकार असो यांच्या धोरणांमध्ये फारसा फरक आपल्याला दिसत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून केंद्र सरकारचं धोरण हे जास्त महत्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं. कॉम्रेड, म्हणजे एक शेवटचा एक प्रश्न मी विचारू पाहतो की ज्या कोरोनाचा संदर्भ आपल्या 2-3 उत्तरांमध्ये आला, तर कोरोनाच्या संदर्भात लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉन्स्पिरसी सांगितली जाते, ऐकली जाते. कोरोना हे जागतिक षड्यंत्र आहे, कोरोना हे वास्तव नाही. एक राष्ट्रीय नेते म्हणून कोरोना हे वैज्ञानिक पद्धतीने नेमकं काय आहे की हे एक नैसर्गिक साथ आहे की नेमकं काय आहे? आपलं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? असं करोनाच्या संदर्भामध्ये हा एक निश्चितपणे जीवाणूमुळे पसरणारा रोग आहे आणि तो रोग काही प्रसंगी जीव घेणा ठरतो आणि आज तरी त्याच्यावरती कुठलंही औषध, परिणामकारक औषध किंवा लस उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागेल. हे औषध तयार होईल का? नक्की तयार होईल. लस तयार होईल का? नक्की तयार होईल. पण ती केव्हा आणि ती कशी उपलब्ध होईल आणि ती परवडणाऱ्या दरात मिळेल का, हे नंतरचे प्रश्न आहे. पण तोपर्यंत आपण कोरोनाशी कसं लढायचं आणि कसं जगायचं हा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं शोधली जातात. आज मला स्वतःला मात्र असं वाटतं की कोरोनाच्या संदर्भात जगताना आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याचा जो काही प्रयत्न झाला तो अंगलटी आलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण का जी प्रचंड विषमता आपल्या देशामध्ये आहे आणि ज्या प्रकारची बेरोजगारी आपल्या देशात आहे, ज्या प्रकारची गरिबी आपल्या देशात आहे, त्या ठिकाणी असे 15-15, 20-20 दिवस व्यवहार सगळे बंद ठेवून लोकांनी जगावं अशीच अपेक्षा केली तर ती चुकीची ठरेल आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून लोक कुठलेच निर्बंध पाळणार नाहीत, अशी भयानक परिस्थिती निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टीवर बंधनं पाळावीत. म्हणजे मोठे मोठे
सिनेमागृह बंद ठेवणं, शाळा कॉलेजेस काही दिवस बंद ठेवणं, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी एकत्र न जमणं, म्हणजे काही धार्मिक स्थळांवर, धार्मिक उत्सवांवर काही बंधनं आणणं, हे जे सरकार करते ते योग्य आहे. परंतु त्याचबरोबर लोकांनी देखील काही हात नियमितपणे हात धुणं, तोंडावरती मास्क लावणं आणि ताबडतोब जरा संशय आल्यानंतर स्वतःला तपासून घेणं आणि जास्तीत जास्त टेस्ट करून सरकारने जास्तीत जास्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये पैशाची गुंतवणूक करून जास्तीत जास्त लोकांना सोयी उपलब्ध करून देणं आणि लोकांना विश्वास निर्माण करणं की तुम्ही आजारी जरी पडलात तरी तुम्ही बरे होऊ शकता. आज जे दिसतंय 68 ते 70% लोक कोरोना झाल्यानंतर देखील बरे होत आहेत. म्हणजे बरं होणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्याच्यामुळे लोकांचा विश्वास वाढू शकतो. आणि या बातम्या येत आहेत की बाबा काही औषधं तयार होत आहेत, लसी तयार होत आहेत, त्याच्यामुळे देखील लोकांचा विश्वास वाढतोय. तेव्हा ही विश्वास वाढण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. उगीच संशयाचं जाळं निर्माण करून काहीतरी भ्रामक कल्पना पसरून ह्या जीवाणूशी संघर्ष करता येईल असं जर कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं की तो एक मूर्खांच्या नंदनवनात राहतोय. त्याच्यामधनं जितक्या लवकर वाढेल तो त्याच्यासाठी आणि देशासाठी फायद्याचं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून करोनाला घाबरू नका, परंतु निष्काळजीपणा पण करू नका, असे दोन्ही संदेश मला द्यावेसे वाटतात. सरकार आणि समाज ह्या दोघांनी मिळून ह्याचा मुकाबला केला पाहिजे. एकमेकांच्या विरुद्ध उभं राहून ते मुकाबला करा जाऊ शकणार नाही. त्रुटी असतील तर सरकारने जनतेचं ऐकलं पाहिजे आणि काही त्रास झाला सरकारच्या नियमाप्रमाणे तर जनतेने देखील तो का होतोय हे समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा जर व्यवहार झाला तरच आपण ह्याच्यामधनं बाहेर होऊ शकतो असं मला वाटतं. कॉम्रेड, गेली तासभर आपण जो काही 50 मिनिटापेक्षा अधिक काळ जी काही प्रश्नांची उत्तरं दिली, अत्यंत विश्लेषणात्मक, अत्यंत परखड आणि अत्यंत स्पष्टपणाने आपण सगळ्या आपल्या भूमिका मांडल्या. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एक लास्ट वन क्वेश्चन मी पुन्हा एकदा विचारण्याचा मोह मला होतो आहे की 2019च्या सार्वजनिक निवडणुका गेल्या आणि आता 5 वर्ष देशाकडे आहेत. या 5 वर्षामध्ये राजकीय स्थित्यंतर असं काही येणार आहे का? या संदर्भात आपण कसे आशावादी आहात की नेमकी काय स्थिती आहे? असे बदल हा सृष्टीचा नियम आहे, त्यामुळे बदल हा घडणारच आहे. आजची स्थिती आहे तशीच ती राहणार नाही. परंतु हा बदल आपल्याला पाहिजे तसं घडून आणणं हेच माणसाचं ऐतिहासिक सामाजिक कर्तव्य असतं असं मला वाटतं. आणि हे कर्तव्य जर पार पाडण्यामध्ये जर भारतातले राजकीय पक्ष, सामाजिक संघटना जर यशस्वी झाल्या तर अपेक्षित बदल भारतामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून तो संघर्ष करणं गरजेचं असं मला वाटतं. हा संघर्ष जर थांबला तर मात्र आणि आपोआप दैववादावर जर आपण अवलंबून राहिलो तर मात्र आपली स्थिती वाईट झाल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्रीपणे वाटतं. म्हणून मला असं वाटतं की डोळसपणे अभ्यास करून, तंत्रज्ञानाचे नीट उपयोग करून, गांधीजी जे म्हणाले होते की माझ्या कुठल्याही कृतीचा समाजातल्या सगळ्यात शेवटच्या घटकावर असलेल्या माणसावर काय परिणाम होतो हे ठरवून ते योग्य का अयोग्य ठरवायचं. ह्याचं असा जर क्रायटेरिया वापरला म्हणजे सर्व कृती, आर्थिक कृती ही माणूस केंद्रित केली तर मला वाटतं ह्या सगळ्या संकटातून आपण मात करू शकतो. आणि आज देखील करोनानंतर मला वाटतं ही जागृती मोठ्या प्रमाणावर होतीये की करोनाच्या आधीपासून जी काही प्रगतीचा रस्ता आपण स्वीकारलेला होता तो विघातक होता, तो समानतेचा नव्हता, तो न्याय नव्हता, हे सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचं दडपण आता सगळ्या सरकारांवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्या सरकारना काही ना काही उपाययोजना करावी लागेल. म्हणून मी सकारात्मक बदल होतील या बाबतीत मी आशावादी आहे. कॉम्रेड, आपण गेली तासभर ज्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली, वैचारिक आणि दिलखुलासपणे आपण सगळ्या भूमिका मांडल्या, याबद्दल आपण ऐनवेळी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि आजचा आपला हा चर्चेचा संवादाचा कार्यक्रम इथंच थांबूया. पुन्हा जेव्हाही वेळ येईल आम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क साधू आणि पुन्हा वेळोवेळी या संदर्भात आपण चर्चा करू, अशा संवादात्मक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आज आपण दिलेल्या वेळाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्यालाही धन्यवाद. मला चांगली संधी दिली माझे विचार लोकांपर्यंत नेण्याची, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. आणि पुन्हा अपेक्षा करतो की हा संवाद आपण चालू ठेवूया. धन्यवाद. जरूर जरूर. जय हिंद.